नमस्कार, वेलकम टू ईशाज किचन डायरीज। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक अतिशय हेल्दी, पौष्टिक, हलका आणि झटपट तयार होणारा मॉर्निंग ब्रेकफास्ट, सेवईचा उपमा। कमी तेल, भरपूर भाज्या आणि चवीला अप्रतिम असा हा नाश्ता दिवसभर शरीराला ऊर्जा देतो आणि पोटही बराच वेळ भरलेलं ठेवतो। सकाळच्या धावपळीत किंवा मुलांच्या टिफिनसाठीही हा एक परफेक्ट पर्याय आहे। चव आणि आरोग्याचा सुंदर मिलाफ असलेली ही रेसिपी एकदा नक्की करून पहा। चला तर मग सुरू करूया आजच्या ह्या रेसिपीला। आता मी इथे वर्मिसेली सेवईचं एक पॅकेट घेतलं आहे। या सेवैया मी आधी उकडून घेणार आहे। तुम्ही ह्या सेवैया थोड्याशा साजूक तुपात हलक्या सोनेरी रंगावर भाजून नंतर डायरेक्टही शिजवू शकता। या पद्धतीनेही उपमा खूप छान लागतो, पण आज मी तुम्हाला उकडून बनवण्याची सोपी आणि झटपट पद्धत दाखवत आहे, ज्यामुळे सेवैया अगदी सुटसुटीत आणि मोकळ्या राहतात। त्यासाठी मी एका कढईमध्ये 2.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवले आहे। त्यात मी आता अर्धा चम्मच मीठ घालून पाण्याला एक छान उकळी आल्यानंतरच त्यामध्ये 1 बाउल सेवैया घालायच्या आहेत। आता या सेवैया हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे उकळून घेऊया। सेवैया पटकन शिजतात, त्यामुळे जास्त वेळ शिजवू नका। उकळत्या पाण्यात घातल्यावर त्या अगदी सुटसुटीत आणि परफेक्ट शिजतात। आता गॅस बंद करून सेवयांमध्ये सर्व पाणी घालून घेऊ। चाळणीत काढल्यानंतर लगेचच त्यावर 2 ते 3 वेळा थंड पाणी घालून त्या रूम टेम्परेचरवर आणू। यामुळे सेवया एकमेकांना चिकटत नाहीत आणि अगदी मोकळ्या राहतात। आता उपम्यासाठी फोडणी तयार करूया। एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालू। मोहरी छान तडतडली की 1 टीस्पून जिरे, थोडासा हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। यानंतर 5 ते 6 काजू घालून थोडेसे भाजून घेऊ। काजूंमुळे उपम्याला अप्रतिम चव येते। आता त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालून लो फ्लेमवर छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून 2 मिनिटे मऊ होईपर्यंत शिजवा। आता उपमा आणखी पौष्टिक बनवण्यासाठी 1 छोटा बारीक चिरलेला गाजर, 1 छोटी हिरवी शिमला मिरची आणि थोडेसे हिरवे मटार घालू। यानंतर चवीनुसार मीठ घालून सर्व भाज्या छान एकत्र करून घ्यायच्या आहेत। झाकण ठेवून 5 मिनिटे भाज्या मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ। आता त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालून पुन्हा एकदा छान मिक्स करू। यानंतर आपण बॉईल केलेले सेवैया घालू। हलक्या हाताने सर्व एकत्र मिक्स करू, म्हणजे सेवैया तुटणार नाही। आता वरून ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस घालू। लिंबामुळे उपम्याची चव आणखीन खुलून येते। सर्व काही एकदा छान मिक्स करून लो फ्लेमवर फक्त 2 मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत। बघा, आपला गरमागरम, रंगीत, पौष्टिक आणि चविष्ट सेवईचा उपमा तयार आहे। सकाळची सुरुवात जर हेल्दी नाश्त्याने झाली तर संपूर्ण दिवस उत्साहात जातो।
ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.